नमस्कार, आदाब, क्षेत्रेगल, जय भीम, नमोदय. मित्रांनो, आज नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहे आणि आज 1 जानेवारी म्हणजे याच दिवशी भीमा कोरेगाव इथे झालेल्या शौर्य दिनानिमित्त नागपूरच्या या दीक्षाभूमीवर आज लाखोंच्या संख्येने ही लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. आपण माझ्या हे आमचे मित्र सिद्धार्थ रामटेके. जय भीम. आपण बघू शकता की गेटवर मोठ्या संख्येने लोक हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. दुपारची वेळ आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही आज तितक्या दुपारी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. आपण बघू शकता हे मेन गेट दीक्षाभूमीचं. दुपारची वेळ आहे. इतक्या दुपारी सुद्धा मोठ्या संख्येने हे समाज बांधव बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीमध्ये आलेले आहेत. हे जे स्तूप तुम्हाला दिसत आहे, या स्तूपावर 22 प्रतिज्ञा कोरलेल्या आहेत. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा धम्मदीक्षा दिली, ह्याच त्या 22 प्रतिज्ञेच्या बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर आपल्या समाज बांधवांना दिली. हे जे स्तूप मोठ्या प्रमाणामध्ये दीक्षाभूमीमध्ये कोरलेलं आहे, अतिशय सुंदर. इतक्या दुपारीसुद्धा मोठ्या संख्येने समाज बांधव हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे. आपण बघू शकता इकडे पुस्तकांचे दुकान लागलेले, बॅनर, नवीन वर्षाचे कॅलेंडरसुद्धा इथे तुम्हाला दिसत आहेत. बाबासाहेबांच्या फोटोज, कॅलेंडर, रामाईच्या फोटोज, तथागत भगवान बुद्धांच्या फोटोज, अतिशय सुंदर. कोणाला जर दीक्षाभूमीमध्ये फोटो काढायचे असेल तर हे जे फोटोग्राफरसुद्धा इथे उपस्थित असतात. 50 रुपयांची ही एक कॉपी असते. फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही नेहमी दरवर्षी 1 जानेवारी, 14 ऑक्टोबर, 14 एप्रिल, 6 डिसेंबर या मोठ्या दिवशी होत असते. आणि हे बोधिवृक्ष श्रीलंकेवरून आणलेलं हे बोधिवृक्ष आज मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणात आज मोठं झालेलं आहे. आपण बघू शकता. बोधिवृक्षाला सुद्धा अभिवादन करण्यासाठी लोकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सेल्फी, फोटोज काढण्याची क्रेज आज दीक्षाभूमीच्या ठिकाणीच लोक गोळा झालेले आहे. हे आपली दीक्षाभूमी, हे दीक्षाभूमीचे भव्य स्तूप आणि हा एंट्री गेट. त्या अगोदर आपण हे जे 2 पुतळे तुम्हाला दिसत आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर आणि तथागत बुद्धांचे, यांना आपण अगोदर वंदन करू. व्हिडिओ आहे सही ना. तथागत बुद्धांना अभिवादन करत आहेत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यांना सुद्धा लोक हे आज अभिवादन करत आहेत. पाणी बॉटल आणि ते कांदेले चंद्रागोडी.
चल. इथे बाहेरच जुते चपला काढायची व्यवस्था दीक्षाभूमीच्या बाहेरच केलेली आहे. लोकांची जास्त गर्दी असल्यामुळे लोक आजूबाजूला हे चपला जिथे भेटली जागा तिथे काढत दीक्षाभूमीच्या बाहेर काढत आहेत. आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही दीक्षाभूमीमध्ये झालेली आहे. अभी चलेंगे दोस्तों दीक्षाभूमि के मुख्य स्तूप के अंदर बाबा साहेब तथागत बुद्ध को अभिवादन करने. आम्ही इथे चपला जुते काढलेल्या मित्रांनो आता मुख्य स्तूपाच्या आतमध्ये जात आहोत अभिवादन करण्यासाठी. तुम्हाला शुगर कुठे होते? मित्रांनो दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपाच्या आतमध्ये आलेलो आहे. आपण बघू शकता मित्रांनो दीक्षाभूमीच्या आतमध्ये आल्यानंतर आमचे सिक्युरिटी गार्ड काका जय भीम करून जय भीम. जय भीम. खूप चांगले काका आहे आमचे. कधी आतमध्ये आले लोक चांगले व्हिडिओ वगैरे काढायला आम्हाला परवानगी देत असतात. जय भीम. जय भीम. आणि मित्रांनो आज जो दिवस आहे 1 जानेवारी भीमा कोरेगाव त्यांना तर आम्ही अभिवादन करायला पुण्यामध्ये गेलो नाही, परंतु आज आम्ही नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा भीमा कोरेगावच्या त्या स्तूपाला अभिवादन करत आहे. तुम्ही बघू शकता की हे जे भीमा कोरेगावचं स्तूप इथे निर्माण केलेलं आहे अतिशय सुंदर. दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपाच्या आतमध्ये हे भीमा कोरेगावचं भव्य स्तूप हे सागवानच्या लाकडाचं हे बनवलेलं आहे. यावर्षी मित्रांनो मी भीमा कोरेगावला तर जाऊ शकलो नाही, परंतु नागपूरच्या दीक्षाभूमीवरूनच बाबासाहेब आंबेडकरांना या शौर्य स्तूपाला अभिवादन करत आहे. तुम्ही जर कधी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आले तर नक्की अभिवादन करा. आणि हे जे बघत आहे इथे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर आधारित जी घटना घडलेल्या आहेत त्यांची ही चित्र फोटो कॉपी इथे लावले आहेत. त्यांचा जीवन परिचय जर तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर ह्या ज्या फोटो आहेत यांना नक्की पहा. त्यांना फोटोमध्ये जी माहिती दिली आहे ते वाचा. एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की दिल्ली में अपने अनुयायी आए की विश्व बाबा साहेब आंबेडकर. त्यांच्या लायब्ररीमध्ये हे अभ्यास करतानाचा हा फोटो नागपूरच्या धम्मदीक्षेचा हा दुर्मिळ फोटो. अशा प्रकारे आपण माझ्या मागे बघू शकता की या दीक्षाभूमीच्या आतमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित हे मोठे मोठे चित्र जे महत्त्वाच्या घटना ज्या बाबासाहेबांच्या जीवनात घडल्या त्यांचे फोटोज आणि त्यांची चलचित्र हे इथे रेखाटलेले आहेत. आपण आणखी बघू थोडे. आज 1 जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक हे नागपूरच्या दीक्षाभूमीवर आलेले आहेत. आणि पुण्याच्या भीमा कोरेगाव येथे सुद्धा मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने लोक हे जात असतात. 1 जानेवारीला जी लढाई झाली होती
त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये भीमा कोरेगाव इथे जात असतात. आपण बघू शकता काही लोक हे ध्यानात सुद्धा बसले आहे. अतिशय शांतिमय वातावरण नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये. आता मुख्य स्तूपाशी आपण मुख्य स्तूपाला अभिवादन करू. सम्राट अशोक यांची भव्य मूर्ती. चला चलो आगे चलो चलो आगे. आजा कोमल आपला चलो उधर जगह खाली. आता मिळेल का? तर मित्रांनो, हे दीक्षाभूमीच्या आतमधलं हे दृश्य आज 1 जानेवारी भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी सुद्धा हे लोक जात असतात. माझ्यासोबत माझा मित्र आहे सिद्धार्थ रामटेके. हा सुद्धा आज माझ्यासोबत आलेला आहे. कसं वाटत आहे सिद्धार्थ? अत्यंत सुंदर. आजचा जो वातावरण होता अत्यंत सुंदर. आणि आज इथे लाखो संख्येने जे अनुयायी आले आहेत त्यांनी भरपूर लोकांचा इथे भीमा कोरेगाव इथे जाणं जमलं नसलं तरी पण आज नागपूरच्या या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आलेले आहे. आणि या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना अभिवादन केल्याच्या नंतर त्यांनी एक मोठा संदेश जनतेपर्यंत जावा म्हणून आज इथे पोहोचलेले आहे. तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने लोक होते इथे. तर हे आमचे मित्र होते सिद्धार्थ रामटेके. मोठे अभ्यासू आहेत आणि काफी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर हे दीक्षाभूमीच्या आतमधलं मुख्य स्तूप आपण बघू शकता. आपण तिकडनं आलो आणि असं फिरून इकडून बाहेर येतं. हा बाहेर जाण्याचा मार्ग. हा सेम मार्ग 14 ऑक्टोबरला सुद्धा असतो. जास्त गर्दी असल्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.